हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी म्हणजे पेट साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयाचा एक टॉपिक घेणार आहोत, जो फाउंडेशन ऑफ रिसर्च आहे. हे आपलं दुसरं लेक्चर आहे. याआधी आपण एक लेक्चर केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघितली होती, रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह बघितले होतं, मोटिवेशन बघितलं होतं. त्याच्या टॉपिकमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ रिसर्च बघायचे आहेत. तर ही जी सिरीज आहे, लेक्चर सिरीज जी आपण चालू केलेली आहे स्पेशल पेट साठी, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण रिसर्च मेथॉडॉलॉजी हा टॉपिक कव्हर करणार आहोत. कारण 50% क्वेश्चन हे पेटला रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहेत आणि बाकीचे 50% क्वेश्चन हे तुमच्या सब्जेक्ट ओरिएंटेड असणार आहेत, म्हणून आपण हा विषय इथे कव्हर करणार आहोत. त्याचं आपलं सेशन कंप्लीट करण्याआधी किंवा सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जे स्टुडंट्स मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे एक कंप्लीट कोर्स आहे, ज्याला आम्ही क्रॅश कोर्स म्हणतो, जो रिसर्च मेथॉडॉलॉजीवर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स 50+ हे व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवर, जेणेकरून तुमचा हा सब्जेक्ट पूर्णपणे कंप्लीट इथे होणार आहे. या क्रॅश कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. शिवाय 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची रिसर्च मेथॉडॉलॉजीची कंप्लीट प्रॅक्टिस होणार आहे. जवळजवळ 500 क्वेश्चन्स तुमचे त्याच्यामध्ये प्रिपेअर होणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, जेणेकरून या एक्झामच्या डेटपर्यंत तुमचा सगळा अभ्यास कव्हर होईल रिसर्च मेथॉडॉलॉजीचा, म्हणजे पार्ट 1 साठी तुम्ही पूर्णपणे प्रिपेअर असाल या क्रॅश कोर्समुळे. सुरू करायच्या सेशनला लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते रिसर्चचे डेफिनेशन, रिसर्चचं मोटिवेशन, रिसर्चचे ऑब्जेक्टिव्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितले होते. आणि आज आपण बघतोय टॉपिक्स टू बी कवर्ड कुठले असणार आहेत, तर टाइप्स ऑफ रिसर्च. रिसर्चचे वेगवेगळे टाईप आहेत, त्याच्यानुसार रिसर्च हा विभागला जातो. तर त्याचे टाइप्स हे 10 टाइप्स इथे आपल्याला समोर दिसतात, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये अजून दोन दोन आहेत. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह वर्सेस अनालिटिकल म्हणजे हे दोन प्रकार झाले, अप्लाइड वर्सेस फंडामेंटल म्हणजे हे दोन, quantitative qualitative, conceptual empirical, one time research or longitudinal research, field setting research, laboratory research, clinical or diagnostic research, exploratory or it may be formalized, historical research and conclusion oriented or decision oriented. असे हे काही प्रकार आहेत रिसर्चचे. ते एक एक करून आपण समजून घेऊयात. फार काही अवघड नाहीये, पण फटाफट आपण हे टॉपिक्स किंवा टाइप्स जे आहेत रिसर्चचे समजून घेऊ, जेणेकरून पुढे आपल्याला जेव्हा जेव्हा हे नावे येतील तेव्हा तेव्हा समजेल की या प्रकारचा रिसर्च कोणता आहे. तर सुरुवातीचा पहिला प्रकार आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह आणि दुसरा आहे अनालिटिकल डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, तर नुसतं वर्णन, आणि अनालिटिकल म्हणजे काय, विश्लेषण करणं. तर आपण डिटेल इन्फॉर्मेशन साठी एक आपण जे लाईन्स दिलेले ते वाचूयात आणि त्यानंतर एक्सप्लेन करूया. डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल रिसर्च ऑल्सो कॉल्ड एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च हा एक प्रकार झाला, जो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चला आपण म्हणतो की ex post facto research includes surveys and fact finding inquiries of different kinds. तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, सर्वे किंवा फॅक्ट फाइंडिंग माहिती, एन्क्वायरी जे आहे डिफरंट काइंड्सची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, ती सगळी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मिळणार आहेत. मग डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असणार आहे, आपल्याला अजून एक प्रकार मिळालाय जो आहे एक्स पोस्ट फॅक्टो. हा एक प्रकार आहे रिसर्चचा जो डिस्क्रिप्टिव्हचा आहे. हे इथं आपल्याला एक समजलं. इट डिस्क्राइब्स द प्रेझेंट स्टेट ॲज इट एक्झिस्ट. म्हणजे कसं, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असतं, तर प्रेझेंट स्टेट जे असते, जे एक्झिस्ट करते, ती डिस्क्राइब करतो, म्हणजे त्याचं आपण वर्णन करत असतो. इन दिस मेथड द रिसर्चर हॅज नो कंट्रोल ओव्हर द व्हेरिएबल्स. तर अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये व्हेरिएबल्सवर कंट्रोल नसतो. जो रिसर्च करणारा असतो त्याचा कुठल्याही प्रकारच्या व्हेरिएबलवर कंट्रोल नसतो. ही कॅन ओनली रिपोर्ट द फॅक्ट. हा फक्त जे सत्य आहे ते समोर जसंच्या तसं मांडत असतो. आता फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला की कशाचं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आपण मांडत असतो किंवा काय म्हणतो. फ्रिक्वेन्सी ऑफ शॉपिंग. आता शॉपिंगची फ्रिक्वेन्सी ही फक्त किती लोक शॉपिंग करतायत, किती वेळा करतायत, हे सगळं माहिती गोळा करून जशीच्या तशी आपल्याला इन्फॉर्मेशन मांडावी लागते. ह्याच्यामध्ये काही वेगळं येणार नाही. हे झालं डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचं रिसर्च. प्रेफरन्स ऑफ पीपल्स एक्सेट्रा. तर फ्रिक्वेन्सी ऑफ शॉपिंग अँड प्रेफरन्स ऑफ पीपल्स हे लोकांचे जे मत आहे तेच आपल्याला जसंच्या तसं मांडावं लागेल. ह्याच्यामध्ये आपण काही वेगळंपणा किंवा आपल्या मनाने काही टाकू शकत नाही, म्हणून तो एक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहे. जसंच्या तसं सर्वे तिथे आपल्याला समोर मांडायचं आहे. The method of research utilized in a descriptive research are survey methods all kinds.
इन्क्लुडिव्ह कंपॅरेटिव्ह अँड कोरिलेशनल मेथड्स. इथपर्यंत आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च बद्दल बघितलं. नंतर आहे इन अनालिटिकल रिसर्च द रिसर्चर्स हॅज टू यूज फॅक्ट्स और इन्फॉर्मेशन ऑलरेडी अवेलेबल. तर इथे आपण स्वतः सर्वे करून जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येते, पण ऑलरेडी इन्फॉर्मेशन असलेली माहिती जेव्हा आपण विश्लेषण करून मांडतो तेव्हा तो अनालिटिकल रिसर्च होतो. तर इथे आपल्याला दोन प्रकार मिळाले, एक आहे डिस्क्रिप्टिव्ह आणि दुसरं आहे अनालिटिकल. तर दोन्ही मधला फरक कळला. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपण स्वतः सर्वे करून इन्फॉर्मेशन देतो, तर अनालिटिकल मध्ये आपल्याला अवेलेबल असलेल्या डेटावरची इन्फॉर्मेशन द्यावी लागते किंवा त्याच्यावरती विश्लेषण करून ती इन्फॉर्मेशन आपण सगळ्यांसमोर मांडत असतो, म्हणजे रिसर्चर्स मांडत असतो. The researcher has to use facts or information already available. जी ऑलरेडी अवेलेबल आहे ती अनालिटिकल मध्ये वापरतात. अँड अनालाइज दिस टू मेक क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ मटेरियल. तर दोन रिसर्च टाईप मधले आपल्याला दोन प्रकार कळाले आणि दोन्ही मधला फरक देखील आपल्याला समजला. तर आपण बघितलं डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल रिसर्च. इथे पण आपल्याला दिसतंय वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक हे दोन प्रकार आहेत. मी मराठी मुद्दामून देते कारण जे लोक मराठीमधून प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी हे मराठी मधले वर्ड्स जे आहेत ते माहिती पाहिजेत. एक्सपोज फॅक्ट टू रिसर्च, वर्णनात्मक रिसर्च संशोधन, विश्लेषणात्मक संशोधन हे त्याची नावं आहेत. आणि विश्लेषण म्हणजे जे काही आपण आता एक्सप्लेनेशन बघितलं ह्या दोन्हीचं तेच एक्सप्लेनेशन इथे आहे. ज्यांना कुणाला मराठीमध्ये वाचायचं असेल त्यांनी पॉज करून तुम्ही ही इन्फॉर्मेशन रीड करू शकता. नेक्स्ट टाइप बघतोय आपण अप्लाइड वर्सेस फंडामेंटल रिसर्च. तर हा एक झाला अप्लाइड आणि सेकंड आहे फंडामेंटल. तर हे दोन्ही प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने करूया. फंडामेंटल रिसर्च इज मेनली कन्सर्न विथ जनरलायझेशन अँड विथ द फॉर्म्युलेशन ऑफ द थिअरी. तर फंडामेंटल रिसर्च जो आहे तो थिअरी फॉर्म्युलेट करण्यासाठी उपयोगी येतो. थिअरी म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला आपण सिद्धांत म्हणतो. एखादा सिद्धांत किंवा नॉर्मल जी थिअरी आहे ती मांडण्यासाठी फंडामेंटल रिसर्चचा अभ्यास केला जातो किंवा फंडामेंटल रिसर्च त्याला असं म्हटलं जातं. तर फंडामेंटल रिसर्चचे एक्झाम्पल काय येणार आहेत, रिसर्च कन्सर्निंग सम नॅचरल फेनॉमेनन और रिलेटिंग टू द प्युअर मॅथमॅटिक्स. आता याच्यामध्ये काय येतं, फंडामेंटल मध्ये बेसिक जे काही शोध लागलेले आहेत ते फंडामेंटल रिसर्च मध्ये येतात. आणि इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की नॅचरल फेनॉमेनन. आता जसं न्यूटनचा जो लॉ आहे की सपोज खाली पडलं मग त्याचा शोध लागला, मग तो कशामुळे पडला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो बेसिक नियम आहे न्यूटनचा तो एक फंडामेंटल रिसर्च होता. म्हणून अशा प्रकारचे जे रिसर्च आहे प्युअर मॅथमॅटिक्स ह्याचं पण हे उदाहरण आहे, फंडामेंटल रिसर्चच उदाहरण आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण फंडामेंटल रिसर्चचे देऊ शकतो. रिसर्च स्टडीज कन्सर्निंग ह्युमन बिहेवियर कॅरीड ऑन विथ अ व्ह्यू टू मेक जनरलायझेशन अबाउट ह्युमन बिहेवियर. आता ह्युमन बिहेवियर विषयी एखादा मत किंवा एखादा व्ह्यू आपण जेव्हा मांडतो तो सुद्धा फंडामेंटल रिसर्च असतो. का तर तो एक प्युअर रिसर्च असतो आणि बेसिक रिसर्च असतो जो ऑब्झर्वेशन वगैरे येतो, त्याच्यामुळे हा पण एक फंडामेंटल रिसर्च आहे. गॅदरिंग नॉलेज फॉर नॉलेज सेक इज टर्म प्युअर और बेसिक. म्हणजे फक्त ज्ञान मिळवण्यासाठी जे आपण इन्फॉर्मेशन जमा करतो फक्त एक आपलं नॉलेज वाढावं यासाठी, तर त्याला आपण प्युअर किंवा बेसिक रिसर्च म्हणतो. आणि प्युअर, बेसिक आणि फंडामेंटल हे तिन्ही एकच प्रकारचं रिसर्च आहे, म्हणजे त्याची वेगवेगळी नाव आहेत असं आपण म्हणू शकतो. समजलं आपल्याला इथे एक फंडामेंटल रिसर्च समजला. आता दुसरा आहे अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च एम्स ॲट फाइंडिंग अ सोल्युशन फॉर अन इमिजिएट प्रॉब्लेम. आता अप्लाइड रिसर्चचा काय उपयोग आहे किंवा तो कशासाठी केला जातो, तो इमिजिएट प्रॉब्लेम वरती सोल्युशन शोधण्यासाठी हा अप्लाइड रिसर्च केला जातो. प्रॉब्लेम फेसिंग अ सोसायटी और इंडस्ट्रियल बिझनेस ऑर्गनायझेशन. मग तो एखादा सोसायटीवर असू दे, सोसायटी फेस करणारी असू दे किंवा इंडस्ट्रियल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असू दे, कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधण्यासाठी अप्लाइड रिसर्च केला जातो. आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे, रिसर्च एम ॲट सर्टन कन्क्लुजन्स और सोल्युशन फेसिंग अ कॉन्क्रीट सोशल और बिझनेस प्रॉब्लेम. म्हणजे तेच आपण जे बघितलं, एखादा बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर तो का होत आहे याचा रिसर्च केला जातो आणि त्याच्यावरती सोल्युशन शोधलं जातं. तर तो छोट्या प्रकारचा असतो, त्याला आपण काय म्हणतो, अप्लाइड रिसर्च असं म्हणतो. तर इथे पण आपल्याला दोन प्रकार बघायला मिळाले, जे होते अप्लाइड आणि फंडामेंटल. दोन्ही मधला फरक समजला. अप्लाइड इमिजिएट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी केलेला असतो आणि फंडामेंटल हा प्युअर किंवा बेसिक असतो फॉर द सेक ऑफ नॉलेज. समजले दोन प्रकार. तर त्याला आपण मराठीमध्ये बोलू शकतो लागू संशोधन किंवा मूलभूत
संशोधन. हे पहिलं जे उदाहरण आणि स्पष्टीकरण आहे ते आहे मूलभूत संशोधनाचं, आणि दुसरं जे आहे ते लागू किंवा उपयोजित. आता हे दोन्ही प्रकारचे नाव आहेत. लागू किंवा उपयोजित संशोधन अशी दोन्ही नावं तुम्ही तिथे वापरू शकता मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये अप्लाइड अँड फंडामेंटल रिसर्च, प्युअर बेसिक रिसर्च. ही वेगवेगळी नावं आपल्याला कधी कधी क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज करू शकतात, त्यामुळे आपल्याला ही नावं माहिती पाहिजेत. आता नेक्स्ट टाईप बघतो आपण क्वांटिटेटिव्ह वर्सेस क्वालिटेटिव्ह. आता हे आपल्याला बऱ्यापैकी बघितल्यानंतर असं वाटतं की सेमच आहेत, पण हे पण दोन प्रकार आहेत, एक क्वांटिटेटिव्ह आणि एक क्वालिटेटिव्ह. बघितल्यानंतर क्वांटिटेटिव्ह मध्ये नंबर्स असतील असं वाटतं आणि क्वालिटेटिव्ह मध्ये फक्त डिस्क्रिप्शन असणार आहे असं वाटतं. मग आता हे एक्सप्लेन करून बघूया काय आहे. क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज बेस्ड ऑन द मेजरमेंट ऑफ क्वांटिटी और अमाऊंट. जसं की मी म्हटलं, नावावरूनच आपल्याला लक्षात येतं याच्यामध्ये काहीतरी नंबर असणार आहे क्वांटिटीव्ह मध्ये. तर मग त्याच्यामध्ये काय असतं तर मेजरमेंट, मोजमाप किंवा क्वांटिटी किंवा अमाऊंट असते. इट इज ऍप्लिकेबल टू द फेनोमेना दॅट एक्सप्रेस द टर्म ऑफ क्वांटिटी. हे कशामध्ये, कुठल्याही गोष्टीची क्वांटिटी एक्सप्रेस करताना या प्रकारचा रिसर्च केला जातो, तर तो क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये येतो. आता क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कन्सर्न विथ द फेनोमेना रिलेटिंग टू द क्वालिटी और काइंड. आता हे दोन्ही वेगवेगळे रिसर्च आहेत. हे समजण्यासाठी आपल्याला इथे पटकन उदाहरण दिलेलं आहे. क्वांटिटीशी रिलेटेड क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटीशी रिलेटेड आहे तो क्वालिटेटिव्ह. आता एक्झाम्पल दिलेत. इन्व्हेस्टिगेटिंग व्हाय पीपल थिंक और डू सर्टन थिंग्स, मोटिवेशन रिसर्च. आणि दुसरा आहे रिसर्च डिझाइन टू फाइंड आउट हाऊ पीपल फील और व्हाय दे थिंक अबाउट द पर्टिक्युलर सब्जेक्ट और इन्स्टिट्यूशन, ॲटिट्यूड और ओपिनियन रिसर्च. हे कशाचे उदाहरण आहेत तर हे झाले क्वालिटेटिव्हचे, कारण याच्यामध्ये मोटिवेशन रिसर्च आहे आणि दुसरा आहे तो ॲटिट्यूड किंवा ओपिनियनशी आहे क्वालिटेटिव्ह. आणि एखाद्या संस्थेतील कामगारांची संख्या घटते की कमी होते अशा प्रकारचा जेव्हा सर्वे किंवा रिसर्च केला जातो तो कसा असणार आहे क्वांटिटेटिव्ह. समजलं दोन्ही मधला फरक किंवा दोन्ही रिसर्च कसे ओळखायचे. क्वांटिटेटिव्ह रिलेटेड टू नंबर्स आणि क्वालिटेटिव्ह रिलेटेड टू क्वालिटी, हे दोन प्रकार आहेत रिसर्चचे. तर इंग्रजीमध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे दोन प्रकार बघितले आणि मराठीमध्ये त्याला परिमाणात्मक आणि गुणात्मक, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह हे दोन प्रकारे म्हणतात. जे आपण एक्सप्लेन केलं तेच इथं आहे की क्वालिटेटिव्ह मध्ये म्हणजेच गुणात्मक मध्ये गुण किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती दिलेली असते, म्हणजे प्रेरणा संशोधन, मनोवृत्ती किंवा मत संशोधन हे येतं गुणात्मक संशोधनामध्ये. आणि परिमाणात्मक संशोधनामध्ये काय येणार मग, एखाद्या गोष्टीबद्दल मोजमापाच्या गोष्टी किंवा रकमेच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, प्रमाणाच्या गोष्टी असतात, म्हणून याला परिमाणात्मक रिसर्च असं म्हणतो. हे दोन प्रकार आपल्याला इथे समजलेले आहेत. मराठीमध्ये त्याचे परिमाणात्मक आणि गुणात्मक हे प्रकार येतात. नेक्स्ट टाइप बघतो आपण कन्सेप्च्युअल वर्सेस इम्पेरिकल. कन्सेप्च्युअल वर्सेस इम्पेरिकल, आता ते एक्सप्लेन करून बघूया. कन्सेप्च्युअल रिसर्च इज दॅट रिलेटेड टू सम अब्स्ट्रॅक्ट आयडिया और थेअरी. फर्स्ट लाईन मध्येच आपल्याला समजलं की कन्सेप्च्युअल कशाशी रिलेटेड आहे, एखाद्या एब्स्ट्रॅक्ट किंवा आयडिया किंवा थेअरी. इट इज जनरली यूज्ड बाय फिलॉसॉफर अँड थिंकर्स टू डेव्हलप अ न्यू कन्सेप्ट और टू इंटरप्रिटेट एक्झिस्टिंग वन्स. तर हे नॉर्मली कोणाकडून वापरला जातं अशा प्रकारचा रिसर्च, फिलॉसॉफर्स किंवा थिंकर्स जे विचारवंत आहेत त्यांच्याकडून. आधी एखादी कन्सेप्ट येऊन गेले, मग त्या कन्सेप्टचा नवीन अर्थ लावायचा किंवा त्याच्यावरून आणखीन एखादी नवीन कन्सेप्ट बाहेर आणायचे, लोकांना समजवायचे, तेव्हा तो कन्सेप्च्युअल रिसर्च तिथे घेतला जातो. नंतर आहे एम्पेरिकल, अनुभवजन्य रिसर्च और एक्सपेरिमेंटल टाइप ऑफ रिसर्च. एम्पेरिकल अनुभवजन्य म्हणजेच एक्सपेरिमेंटल, तिथे आपण स्वतः अनुभव घेऊनच रिसर्च करतो म्हणून तो एम्पेरिकल रिसर्च असतो. टाइप रिसर्च रिलायज ऑन एक्सपिरियन्स और ऑब्झर्वेशन अलोन. जसं की म्हटलं आपण स्वतः तिथे ऑब्झर्वेशन करतो किंवा एक्सपेरिमेंट करतो म्हणून तो एम्पेरिकल असतो. ऑफन विदाउट ड्यू रिगार्ड फॉर द सिस्टीम अँड थेअरी. इट इज डाटा बेस्ड रिसर्च coming up with a conclusion which are capable of being verified by observation or experiment. जे ऑब्झर्वेशन करतात आणि एक्सपेरिमेंट करतात त्यांच्यावरती ते व्हेरीफाईड होतं आणि मग तो एक रिसर्च तयार होतो. इट इज नेसेसरी टू गेट अन फॅक्ट, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन, प्रोव्हाइड अ वर्किंग हायपोथेसिस, गेस द प्रोबॅबल रिझल्ट. हायपोथेसिस मध्ये इथे त्यांनी सुरुवातीला दिलेले आहे की प्रोबॅबल रिझल्ट काय असेल हे गेस करणं म्हणजे हायपोथेसिस असतं. गेट इन अ फॅक्ट्स टू प्रूव्ह अँड डिसअप्रूव्ह द हायपोथेसिस. म्हणजे जे काय आपण एक्सपेरिमेंट मधून किंवा ऑब्झर्वेशन मधून कन्क्लुजन काढतो, जे काय मिळतं त्याच्यावरून मग आपलं हायपोथेसिस जे आपण मांडलं होतं ते प्रूव्ह किंवा डिसअप्रूव्ह होतं.
set up experimental design to bring forth or desired information. In such research, the experimenter has control over the variables and his deliberate manipulate of one of them to study its effect. आता याच्यामध्ये प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला अर्थ सांगितलाय कन्सेप्च्युअल मध्ये काय आहे आणि एम्पेरिकल मध्ये काय आहे. तर कन्सेप्च्युअल बहुतेक वेळा नाही होत, पण एम्पेरिकल हा जास्तीत जास्त वेळा वापरला जाणारा रिसर्च आहे, कारण हा ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंट वरती अवलंबून आहे. तर आपण बरेचसे रिसर्च बघतो ते स्वतः ऑब्झर्वेशन निरीक्षण करून किंवा सर्वे करून असे केलेले रिसर्च असतात, म्हणजेच ते एम्पेरिकल असतात, अनुभवजन्य असतात. तर इथे पण आपल्याला दोन प्रकार समजले, एक आहे कन्सेप्च्युअल, दुसरा आहे एम्पेरिकल. मराठीमध्ये ज्याला आपण अनुभवजन्य म्हणत होतो तो होता एम्पेरिकल इंग्लिश मध्ये, आणि दुसरा होता काय होता आपला कन्सेप्च्युअल. तर हे दोन प्रकार आपण बघितले. कन्सेप्च्युअलला वैचारिक आणि अनुभवजन्यला एम्पेरिकल म्हणतात. आणि सेम एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. वैचारिक हे कोण वापरतात? फिलॉसॉफर, तत्वज्ञ, विचारवंत वापरतात. एखादी नवीन संकल्पना किंवा आधीच असलेली अस्तित्वात असलेली संकल्पना विकसित करण्यासाठी हे लोक वापरतात, तेव्हा तो एक वैचारिक रिसर्च असतो, संशोधन असतं. आणि एक्सपेरिमेंट किंवा ऑब्झर्वेशन मधून एखादा रिसर्च येतो तेव्हा तो एम्पेरिकल म्हणजे अनुभवजन्य रिसर्च असतो. हे आपल्याला इथे समजलेलं आहे. नेक्स्ट आहे वन टाइम रिसर्च और लॉन्जिट्युडिनल रिसर्च. आता हे दोन प्रकार आहेत, पण हे फार असे लक्षात ठेवण्यासारखे, कारण याच्यावरून आपल्या त्याच्या नावावरून समजतं की जो वन टाइम रिसर्च आहे तो एकदाच करणारा किंवा एकाच वेळेत सिंगल टाइम पिरियड मध्ये केला जाणारा रिसर्च आहे. आणि लॉन्जिट्युडिनल रिसर्च म्हणजे कंटिन्यू प्रोसेस मध्ये केला जाणारा एक रिसर्च आहे. मग याच्यामध्ये गॅप असतो, एका वर्षांनी, परत 2 वर्षांनी, मग 3 वर्षांनी. ह्या गॅप मध्ये सुद्धा म्हणजे हा रिसर्च कंटिन्युअस प्रोसेस मध्ये चालू राहतो, भले त्याच्यामध्ये गॅप असेल पण तो रिसर्च कंटिन्यू आहे, त्याला आपण लॉन्जिट्युडिनल रिसर्च असं म्हणतो. तर हेच एक्सप्लेनेशन 2 मध्ये दिले, म्हणजे हे 2 लाईन मध्ये दिले की वन टाइम रिसर्च इज कन्फाइंड टू अ सिंगल टाइम पिरियड, एकाच वेळेमध्ये केलं जातं. लॉन्जिट्युडिनल रिसर्च इज कॅरीड ओव्हर अ सेव्हरल टाइम पिरियड्स, म्हणजे भरपूर टाइमसाठी हा कंटिन्यू केला जातो रिसर्च, ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल रिसर्च असं म्हणतो. मराठीमध्ये एका वेळेचं संशोधन आणि दुसरा अनुदैर्ध्य संशोधन म्हणजेच रेखीय संशोधन असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. एका वेळेचं संशोधन एकाच कालावधीच्या मर्यादित आहे, त्याला एका वेळेचं संशोधन. आणि दुसरं हे रेखीय संशोधन जे कंटिन्यू प्रोसेस मध्ये चालत राहतं वर्षानुवर्ष भरपूर कालखंडासाठी, म्हणून हे दोन संशोधन इथे आपल्याला समजलेले आहेत, हे एक आणि हे दोन. नेक्स्ट बघूया, फील्ड सेटिंग रिसर्च और लॅबोरेटरी रिसर्च और सिम्युलेशन रिसर्च. आता हे एकच आहे, फक्त याला और नावं दिलेली आहेत. प्रकार म्हणजे सेम पद्धतीने हे केले जातात. फील्ड सेटिंग रिसर्च, लॅबोरेटरी रिसर्च और सिम्युलेशन रिसर्च. Field setting research or laboratory research or simulation research depend on environment in which it is to be carried out. तर हे तिन्ही रिसर्च कुठे केले जातात? एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये, बाहेर जी जागा आहे, रिकामी हवा आहे, त्या सर्वांमध्ये आपण हे फील्ड सेटिंग रिसर्च किंवा लॅबोरेटरी रिसर्च, सिम्युलेटिव्ह रिसर्च करू शकतो. ह्या प्रकारामध्ये आपण या प्रकारचं रिसर्च करू शकतो. मराठीमध्ये फील्ड सेटिंग संशोधन, प्रयोगशाळा संशोधन किंवा अनुकरण संशोधन म्हणतात. जे वातावरणात करायचं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं ते संशोधन कसं झालं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये रिझल्ट काय येणार आहे तो त्याच वातावरणावरती अवलंबून असतो. नेक्स्ट आहे टाइप क्लिनिकल और डायग्नोस्टिक रिसर्च. आता हे दोन्ही पण तसेच असणार आहे, समजून घेऊया. क्लिनिकल और डायग्नोस्टिक रिसर्च, सच रिसर्च फॉलोज केस स्टडी. त्याच्यामध्ये निदान करायचं असतं ना आपल्याला डायग्नोस्टिक मध्ये, म्हणून हा कशावर असतो? केस स्टडीवर असतो. केस स्टडी म्हणजे काय? एका सेम प्रकरणामधून एक प्रकार जो आहे तो आपल्याला अभ्यासासाठी निवडायचा असतो, त्याला आपण केस स्टडी असं म्हणतो. जो विषय आपल्याला निवडलेला आहे त्यातला एक घ्यायचा असतो. Methods or in-depth approaches to reach the basic causal relation. Such studies usually go deep into the causes of things or events that interest us using very small samples and very deep probing data gathering devices. जसं की मी सांगितलं, केस स्टडीवर अवलंबून असतात क्लिनिकल किंवा डायग्नोस्टिक रिसर्च, कारण त्याच्यावरती निदान करायचं असतं. कुठलीही गोष्ट जेव्हा प्रॉब्लेम आपण निवडतो त्याच्यावरचा डायग्नोस करून मग रिसर्चचं संशोधनचा रिझल्ट जो काय आहे तो आपण देत असतो. पण त्याच्यामध्ये काय यूज करतो आपण? केस स्टडी यूज करतो, हे तिथे महत्वाचं आहे. मराठीमध्ये त्याला क्लिनिकल किंवा निदान संशोधन म्हणतात. डायग्नोस्टिक रिसर्च निदान संशोधन असं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये आपण काय करतो?
केस स्टडी बघतो. तसेच अभ्यास सहसा खूप लहान नमुने किंवा सखोल प्रोबिंग डेटा गोळा करणारी साधने वापरून स्वारस्य असलेल्या गोष्टी किंवा घटनांच्या कारणांमध्ये खोलवर जातात. म्हणजे डीप स्टडी करण्यासाठी फक्त केस स्टडीचा आधार घेऊन याच्यामध्ये रिसर्च केला जातो. त्याला आपण निदान संशोधन असं म्हणतो. नेक्स्ट आहे एक्सप्लोरेटरी और इट मे बी फॉर्मलाइज्ड. आता एक्सप्लोरेटरी म्हणजे काय रिसर्च तो बघूया. The research may be exploratory or it may be formalized. The objective of exploratory research is to development of hypothesis rather than their testing. Hypothesis मांडणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे या एक्सप्लोरेटरी रिसर्चचं. रादर दॅन देअर टेस्टिंग, त्याची टेस्ट करण्यास चाचणी घेण्यापेक्षा त्याचं हायपोथेसिस मांडण्यासाठी महत्त्वाचं आहे. Whereas formalized research studies are those with substantial structure and with specific hypothesis to be tested. जे हायपोथेसिस आपण मांडलेले आहेत ते टेस्ट करण्यासाठी किंवा त्याची चाचणी घेण्यासाठी हे एक्सप्लोरेटरी प्रकारचे रिसर्च केले जातात. मराठीमध्ये त्याला आपण अन्वेषण संशोधन किंवा औपचारिक पद्धतीने ते केलं जाऊ शकतं. त्याला आपण अन्वेषण संशोधन म्हणतो. संशोधन शोध पूर्ण असू शकते किंवा ते औपचारिक केले जाऊ शकते. अन्वेषणात्मक संशोधनाचे उद्दिष्ट त्याच्या परीक्षणाऐवजी गृहीतकांचा विकास आहे. तर औपचारिक संशोधन अभ्यास म्हणजे ते ज्यांची रचना आहे आणि विशिष्ट गृहीतके आहेत त्यांची चाचणी घेणे. थोडक्यात अन्वेषण संशोधन एक्सप्लोरेटरी रिसर्च, अन्वेषण संशोधन मध्ये काय महत्वाचं आहे? हायपोथेसिस. तसं बघायला गेलं तर सगळ्याच रिसर्च मध्ये हायपोथेसिस खूप महत्वाचं आहे, पण अन्वेषण संशोधनामध्ये हायपोथेसिसला महत्व दिलेलं आहे, गृहीतकाला महत्व दिलेलं आहे. नेक्स्ट आहे हिस्टोरिकल रिसर्च. आता आपण 8 प्रकार बघितले आणि हा आहे 9वा प्रकार. 8 मध्ये पण सुरुवातीचे जे होते त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघितलेत, म्हणजे बरेचसे प्रकार आपण आता बघितलेत आणि आता हा 9वा प्रकार आहे हिस्टोरिकल रिसर्च. आता हिस्टोरिकल रिसर्च मध्ये काय असेल? हिस्टोरिकल रिसर्च इज दॅट विच युटिलाइज हिस्टोरिकल सोर्सेस. हिस्टोरिकल सोर्सेस वापरून केलेला असतो. लाईक डॉक्युमेंट्स, रिमेन्स एक्सेट्रा. म्हणजे डॉक्युमेंट्स किंवा पुस्तकं जी जुनी काय लिखाणं असतात आपल्याला माहिती आहेत, ताम्रपत्र, शिलालेख असे काही प्रकार असतात त्याच्यावरतून जे हिस्टोरिकल रिसर्च निर्माण होतो. टू स्टडी इव्हेंट्स और आयडिया ऑफ द पास्ट. पास्ट मध्ये जे घडून गेलेले घटना आहेत त्याच्याबद्दल, त्या इव्हेंट्स बद्दल, त्याच्या आयडियांबद्दल माहिती मिळवण्यासाठी या प्रकारचं रिसर्च केलं जातं. इन्क्लुडिंग द फिलॉसॉफी ऑफ पर्सन्स अँड ग्रुप ऍट एनी रिमोट पॉइंट ऑफ द टाइम. कुठल्याही टाइमच्या वेळेला या प्रकारचं रिसर्च केलं जाऊ शकतं आणि म्हणून तो हिस्टोरिकल रिसर्च आहे, कारण तो पास्टचा अभ्यास करतो. यासाठी याला आपण हिस्टोरिकल रिसर्च असं म्हणतो. हिस्टोरिकल रिसर्चला मराठीमध्ये पण काय म्हणणार? ऐतिहासिक संशोधन. ऐतिहासिक संशोधनाचं पण एक्सप्लेनेशन सेम देणार आपण, की कागदपत्रे, अवशेष या गोष्टींवरून आपण भूतकाळांच्या घटनांची माहिती घेतो किंवा त्याच्याबद्दल काही मतं मांडतो किंवा काही गोष्टी प्रकाशित करतो. त्या सर्वाला आपण ऐतिहासिक संशोधन म्हणजे हिस्टोरिकल रिसर्च असं म्हणतो. नेक्स्ट आहे कन्क्लुजन ओरिएंटेड अँड डिसिजन ओरिएंटेड. हे 2 प्रकार आहेत रिसर्चेस. ते एक्सप्लेन करून बघूया. Research can be classified as conclusion oriented or decision oriented. While doing conclusion oriented research, the researcher is free to pick up the problem. Conclusion oriented research जेव्हा आपण करतो तेव्हा प्रॉब्लेम कुठलाही आपण सिलेक्ट करू शकतो रिसर्च करण्यासाठी. Redesign the inquiry as he proceed and is prepared to conceptualize as he wishes. त्याला जसं त्याच्यामध्ये प्रोसेस करायचा आहे, एन्क्वायरी करायचा आहे तसं तो करू शकतो किंवा त्याची संज्ञेचा ते अभ्यास करू शकतो. डिसिजन ओरिएंटेड रिसर्च इज ऑलवेज फॉर द नीड ऑफ डिसिजन मेकर्स. डिसिजन मेकर्स जे असतात त्यांच्यासाठी हा जास्त महत्त्वाचा असतो. एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या गोष्टीवरती जेव्हा डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा तो डिसिजन ओरिएंटेड रिसर्च असतो. And the researcher in this case is not free to embark upon research according to his own inclination. तर ह्याच्यामध्ये डिसिजन ओरिएंटेड मध्ये तो कुठल्याही प्रकारची काय म्हणतात, जसं की एन्क्वायरी मध्ये आपण प्रोसेड करताना कन्सेप्च्युअलाइज करताना जसे रिसर्चची विश आहे तसं तो करू शकतो, पण डिसिजन ओरिएंटेड मध्ये तो करू शकत नाही. ऑपरेशन रिसर्च इज अन एक्झाम्पल ऑफ डिसिजन ओरिएंटेड रिसर्च. ऑपरेशन रिसर्च हा एक प्रकार आपल्याला कळाला. त्याचं कशाचं एक्झाम्पल आहे तर डिसिजन ओरिएंटेड. जेव्हा आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी मध्ये बघितलं तेव्हा शेवटी असे 2 बाण दाखवले होते प्रकारामध्ये. कन्क्लुजन मिळाल्यानंतर जे होतं ज्याच्यावर डायरेक्ट सोल्युशन मिळतं आणि दुसरं आहे जनरलायझेशन होतं. तर जनरलायझेशन म्हणजेच काय, डिसिजन ओरिएंटेड असतो आणि प्रॉब्लेम सॉल्विंग जो असतो तो कन्क्लुजन वगैरे येतं. अशा प्रकारच्या 2 प्रकारामध्ये आपण रिसर्चचा विभागणी किंवा टाईप देखील आपण करू शकतो. कुठे होतो आपण?
सायंटिफिक मेथड ऑफ प्रोव्हाइडिंग एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट विथ अ क्वांटिटेटिव्ह बेसिस फॉर डिसिजन रिगार्डिंग ऑपरेशन्स अंडर देअर कंट्रोल. जसं की मी उदाहरण सांगितलं, ऑफिसमध्ये एखादा डिसिजन घ्यायचा आहे, त्यावेळेस एखादं रिसर्च केलं जातं, तर ते कसं असतं, डिसिजन ओरिएंटेड. आणि कन्क्लुजन ओरिएंटेड, कुठलाही प्रॉब्लेम निवडला आणि त्याच्यानंतर शेवटी जे कन्क्लुजन निघेल ते कन्क्लुजन आपण रिसर्चमध्ये डिक्लेअर करतो किंवा समोर आणतो, मांडतो. तर अशा प्रकारे कन्क्लुजन ओरिएंटेड आणि डिसिजन ओरिएंटेड हे दोन प्रकार देखील आपल्याला समजलेले आहेत रिसर्चमध्ये. तर नावावरूनच त्याच्या मराठीमध्ये आपण सांगू शकतो की निष्कर्षाभिमुख आणि निर्णयाभिमुख संशोधन म्हणजे काय ते आपल्याला इथे समजलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी इथे मराठीमध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा टॉपिक म्हणजे रिसर्च फाउंडेशन मध्ये जे काही टाइप्स होते रिसर्चचे ते आपण आज घेतलेले आहेत. त्या टाइप्स मध्ये आपण 10 टाइप टोटल बघितले होते आणि 10 मध्ये आपण सुरुवातीच्या 5 मध्ये 2 2 2 म्हणजे 5 दुने 10 आणि हे 5 असे 15 टोटल 15 टाइप्स आपण रिसर्चचे बघितलेले आहेत. प्रॉपर जे आपल्याला कुठलेही रिसर्च समोर आलं की त्यातलं वैशिष्ट्यानुसार आपला हे कुठला रिसर्च आहे हे आपण आता ओळखू शकतो, कारण सगळ्या प्रकारचे आपण वैशिष्ट्य बघितलेले आहे की हे रिसर्च कशामुळे वेगळं होतं किंवा हा टाइप जो आहे त्याला नाव हे टाइपचं का देण्यात आलेलं आहे हे देखील आपण बघितलेलं आहे आजच्या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजीचा. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.